बहुचर्चित TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला अटकेपासून संरक्षण देत छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी MIMचा नगरसेवक संशयित मतीन माजिद पटेल याला शुक्रवारी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आलं। संशयित मतीन पटेल याला न्यायालयाने नोटीस व समन्स बजावले होते। त्यानुसार त्याला 31 जुलै रोजी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक होते, मात्र तो गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्याच्या विरोधात आजामीनपात्र वॉरंट जारी केले होते। या वॉरंटची अंमलबजावणी करत नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून त्याला ताब्यात घेतलं। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोगळेकर यांच्या न्यायालयात मतीन पटेलच्या वतीने ॲडव्होकेट प्रतीक ताजनपुरे यांनी युक्तिवाद केला। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात TCS प्रकरणी 26 मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता। धर्मांतरणाचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका असलेली निदा खान तेव्हापासून फरार होती। नाशिक पोलिसांनी 7 मे रोजी निदाला ताब्यात घेतलं। 7 जुलै रोजी तिला जामीन मंजूर झाला, मात्र गुन्हेगाराला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात मे महिन्यात मतीन पटेलची तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली आणि त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला होता। या तपासादरम्यान पटेल आणि फ्लॅट मालक सह संशयित हनीफ यांच्यातील फोनवरील संवादाचे महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी पुरावा म्हणून सुरक्षित केले आहे। वॉरंटनुसार कारवाई करत गुरुवारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली। ओके सत्र खटला क्रमांक 55/2026 हा देवळाली कॅम्प येथील जो गुन्हा दाखल झालेला होता, त्या गुन्ह्यामध्ये मतीन माजिद पटेल यांना आरोपी करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी त्यांना 35(3) प्रमाणे नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार त्या नोटीसचा बजावणी मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने केलेली होती। आता त्यामध्ये जे काही समन्स काढले गेलेले होते, त्या समन्सनुसार मतीन माजिद पटेल यांना 31 जुलै 2026 रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर होण्यास फरमावलेलं होतं, परंतु त्यांनी मेहरबान न्यायालयाच्या समन्सची अंमलबजावणी न केल्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी केलेली होती। आता पोलिसांनी सदरचा नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते एक्झिक्यूट केलेलं आहे आणि त्यानुसार मतीन पटेल यांना अटक करून आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। तर मेहरबान न्यायालयाने पुढील 11 तारखेला त्याची सुनावणी ठेवलेली आहे। ठीक आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।